तर चला नमस्कार मित्रांनो, माझी माती माझा खेळ या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजय माकासर तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो भेंडा येथे. भेंडा येथील आज आपला हा जो बैल आहे बिच्चू उर्फ सोन्या, याची मुलाखत घेण्यासाठी आलो आपण. भरपूर दिवस चालतो मुलाखत घेण्याची, पण काही कामानिमित्त येणं जमत नव्हतं. तर आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलो बिच्चूची. बिच्चूबद्दल जर सांगायचं ठरलं तर सलग 8 वर्ष झाले हा बैल घोडा बैलात पळतो आहे आणि 8 वर्षाचा बैल अजून एकदाही पराभूत झालेला नाही. फक्त 1 ते 2 ठिकाणाचा पराभव झाला आहे, तो पण कसा सुट्टीला समजा चूक झाली वगैरे तेव्हाच हा बैलाचा पराभव झाला आहे. आणि आजकालच्या काळात म्हणजे भरपूर असे बैल आहेत कधी जास्त दिवस पळत नाहीत, 2-3 वर्ष झाले की बैल लगेच पाहायला कमी होतात. पण सलग 8 वर्ष झालं हा बैल पळतो आहे आणि आपल्या मालकाचं नाव गाजवतो आहे. त्यांचे मालक आहेत प्रशांत मिसाळ. चला त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांची मुलाखत घेऊया आपण. धन्यवाद. नमस्कार प्रशांत भाऊ. नमस्कार. एकदा आपल्या प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय द्या बरं. मी प्रशांत संजय मिसाळ, राहणार भेंडा. काय चालू आहे मग सध्या? काहीच नाही, शेतीचं काम चालू आहे. हे कॉलेजला कोणतं आता काय फर्स्ट इयर सेकंड इयर? सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला कोणता सब्जेक्ट आहे स्पेशल? स्पेशल IT ला आहे सध्या. IT ला आहे. हो. बरं. बिच्चू आता भरपूर झालं पळतोय, पण एवढ्यात का तुम्ही अजून अड्ड्यात आणला नाही, काय कारण बरं? आपण घोड्या बैलात पळतो त्याच्यामुळे आपण त्याला भरपूर ठिकाणी हकलला आहे. सध्या आपण त्याला रेट दिलेला आहे. सीजनला भरपूर ठिकाणी बैल पाहिला तुमचा, हो म्हणून सध्या आरामावर ठेवला का? हो. बरं. आपल्या बिच्चूची जात कोणती बरं? तो बेरडमध्ये एक गावरान. बेरड गावठी. हो आणि सलग 8 वर्ष झाले बैल पळतोय तुमचा. हो. आपल्या बिच्चूची खरेदी कुठून झाली बरं? आपण चिचोलीतून घेतला होता. विशाल त्यांच्याकडून घेतला होता, विशाल शेठकडून. त्यांनी समोर खाटकाच्या दावणीतून सोडला होता. हां हां. आपली खरेदी त्याची 31,000 रुपयाची. हां हां. आणि तो सलग आमच्याकडं 8 वर्षापासून पळतोय अजून. हां. आणि आम्हाला अजून अपेक्षा त्याच्याकडून लय भरपूर. पारक कोणाची ती बरं बिच्चू खरेदी करायची? हे माझ्या वडिलाची पारक आहे. हां हां. आणि नाव असं आगळं वेगळं बिच्चू का ठेवलं बरं? हे बिच्छू हा प्रेक्षकांनी नाव ठेवलेलं आहे. हां. आमच्या समोर आम्ही सगळे सोन्याच म्हणतो त्याला, पण जे प्रेक्षक राहते खेळात जुने जाणते वडीलधारे माणसं हे त्याला बिच्छूच म्हणतात. बिच्चू म्हणण्याचं कारण म्हणजे कसं बरं? नक्की म्हणजे जो घेतला जाऊ लय बारीक होता. म्हणजे एकदम बारीक होता दिसायला म्हणून त्यानं बिच्चू ठेवलं? हो हो. तो एकदम बारीक होता जेव्हा घेतला तेव्हा. आणि तो असं कोणी म्हणायचं वो काय बैल घेऊन आले तुम्ही, हे वासरू पडेल का? हां हां. पण आम्हाला त्याच्यावर भरोसा म्हणजे गॅरंटीच होती का तो 100% काही ना काही करणार. हां. त्यामुळे तो अजून करतोय त्याने अजून आमच्यासाठी लय केलंय. हां. तुमचा समजा आपला बिच्चू बिनजोडला पण पळतो गाड्यासोबत. हो. आणि गटपासला पण पळतो. तर तुम्हाला कोणता खेळ आवडतो बरं जास्त, बिनजोड का गटपास? बिनजोडचा खेळ कसा आहे, आपले प्रेमाचे माणसं राहते काही, त्यांचं एक बैल आपलं एक बैल. समजा आपण याच्यात गेलो बिनजोडमध्ये, एक गाडी तर होतीच आपली, एक फिक्स गाडी होणार राहते. आणि गुलालासाठी आपण जातोच, थोडंफार आपल्याला भेटते गुलाल बी. प्रत्येक ठिकाणी समजा बिच्चू आपला गटपास तर करतो. हो. आणि सेमीला गाडीत 2 नंबरला तर ती काय वाटतं कुठं कमी पडताय तुम्ही? आम्ही इथं कमी पडतो. आम्ही का पैरे चांगली होत नाही आम्हाला. का पैरे चांगले होत नाही बरं? पैरे असं आहे, आपण एका समोरच्याला पैरा मागितला का ते म्हणतो नाही बा तुमचा बैल घोड्यातला बैल आहे, तुमचा बैल आत पडून पळतो, मग आमचा बैल शेलीवर पळतो, त्याच्यामुळं तुमचा आणि आमचा फायदा होणार नाही. हा विषय होतो, बाकी काय नाही. आपण जेणे आपल्याला बैल मागवला का आमच्या वासरात बैल द्यावं. पण जो बैल समोरचा किती मग गरीब असू द्या, समोरचा नंदी त्याचा मालक बी, पण आपण त्याला पायरा देणार म्हणजे देणार. म्हणजे तुम्हाला भरपूर जण नाही म्हणतात पायऱ्याला? नाही म्हणतात. तुम्ही कोणाला नाही म्हणत नाही? आम्ही कोणालाच नाही म्हणत नाही. आम्ही फिटा बांधून बैल आणला प्रत्येक खेळात गटाला. हां. ज्या वासराला घेऊन पळाला त्या वासराला त्याने गुलालात नेलं. हां. गट पास तर 100% केला त्याने. पण काही कारण राहतं, पब्लिक किती पब्लिकला तो भेटतो, त्याच्यामुळे दर्शिक हे होतं. समजा बिनजोडला तर बैल आतून कोणाला पडतच नाही पडला अजून रिक्सर तर नाही पडला. पण काय होतं, आवाजाला त्याला गाड घोडा मागं सरकतो, त्याच्यामुळे एकदा 2दा पराव होई त्याचे, पण ते बी पडून नाही. हां. म्हणजे रिक्सर बैल पडत नाही कोणाला? नाही, रिक्सर नाही पडला अजून. बैलावर आपले ड्रायव्हर कोणते राहते बरं? आपले ड्रायव्हर गणेश आरगडे. कायम तेच गाडी आणता याची? कायम तेच. प्रशांत भाऊ, तुमच्याकडे अजूनही 2 खोंड आहेत. हो. आणि ते पण जरा गावठीमध्येच आहे, गावठी बेरडमधून आहे. हो. तुम्ही काही खरेदी विक्री करता का घरीच? नाही, घरीच ठेवतो आम्ही.
जे आम्हाला म्हणजे आमच्या दावणीचं असं एक वैशिष्ट्य आहे, पहिल्यापासून का आमच्या दावणीला एक बी म्हणजे अशी वस्तू फेल नाही गेली. हां हां. आणि आम्हाला शक्यतो गावठीच बैल पसंत आहे. गावठी म्हैसूर नाही पाहत तुम्ही जास्त करून? नाही, म्हैसूरला आमच्या म्हणजे मनात बी येत नाही म्हैसूर पाळावं म्हणून, त्याच्यामुळं जास्त करून आपण गावठीच पाहतो. गावठीच पळवतो. बिच्चूबद्दल सांगायचं म्हणलं तर काय सांगता बरं? बिच्चू हा असा एक नंदी आहे, त्याचं रेकॉर्ड कोणीच तोडू नाही शकत. तो 8 वर्षापासून घोड्या बैलात पळतो, ते बी टॉपच्या घोड्यात पळाला आधी. कारण घोड्यात पळणं का सोपं काम नाही. नाही. कोणत्या घोड्यात पळालं बरं आपलं बैल आत्तापर्यंत? आत्तापर्यंत भरपूर घोड्यात पळाला. हां हां. जास्त करून आपल्या घरच्या घोड्यात राहतो. हो, आपल्याच घरच्या घोड्यात. आणि दाताला कसं झाला आता? आता हे बैल झालेला आहे दाताला, काय पूर्ण पक्का झाला. पक्का आला दाताला. आणि याचं वय किती असतं तरी बरं साधारण? आता ह्यो कमीत कमी 9 9.5 वर्षाचा बैल आहे. 9 9.5 वर्ष बैल झालं. आणि याच्या आधी आपल्याकडे कोणता बैल होता का? काय हाच आपला पहिला बैल आहे? नाही, बैल होता ना पहिला. याच्या आधी आपला कोणता बैल होता? आमच्याकडे पहिला गाण्या बैल होता. गाण्या बैल. जो माग दिसतो तो आपला गाण्या बैल आहे का? हो, तो गाण्या बैल आहे. चालेल. तर प्रशांत भाऊ, आपल्या ह्या गाणा बैलाबद्दल काय सांगता बरं? गाणा बैल हा आम्ही पिंपरी शाळेतून संपत मामा हिंदकेसरी ड्रायव्हर यांच्याकडून घेतलेला आहे. हा पहिला पब्लिकनी पळत होता. हां हां. जो लक्ष्मण मामा आयनर आहे त्यांचा घोडा बुलेट आहे का, त्याच्यात पळत होता पब्लिकनी. त्याच्यात पळत होता. हो. आणि संपत मामा कोणीची खरेदी कोणत्या साली झाली? ह्यो 2010 मध्ये घेतलेला आहे. हां, त्या काळाची खरेदी किती झाली ती? तो काळात हा 71,000ला घेतला होता. बरं, भरपूर गाड्या मला काय करतात का बैल चांगले पाहायला आले ते विकून पैसे करतात. नाही, मात्र बैल विकला नाही, घरीच ठेवलाय. ना, हा विकायचाच नाही. याने आपलं भरपूर नाव केलेलं आहे. ज्याच्यासोबत जो घोडा पळत होता आपला रामा, तो घोडा आम्ही पुरवलेला आहे घरीच. हां. आणि हा विकायचा विषय येत नाही का बरं, लय नाव केलेलं. आम्हाला त्या काळात 3 लाख रुपयाला मागत होते तरी दिला नाही. तरी दिला नाही? नाही. म्हणजे तुम्ही बैल कायम आपला घरीच ठेवला कारण त्यांनी तुम्हाला गुलाल तेवढे मिळवून दिलेत. हो. ज्या गाड्या कोणी बाहेरून मारू नाही शकत त्या गाड्या त्यांनी पब्लिकने मारलेल्या त्या काळात. त्या काळात? हो. म्हणजे बैल कायम पब्लिकनेच पळाला? हो, कायम पब्लिकने. तर बरं, वय वर्ष काय असं बरं आपल्या बैलाचं आता? बैलाचं वय या वर्ष असन 19-20 वर्षाचा बैल आहे. आणि तुमचं वय किती आहे? माझं 19 वर्ष वय आहे. रनिंग चालू आहे माझी 19. म्हणजे तुमच्या वयाच्या बरोबरीतच आहे? आमच्या वयाच्या बरोबरीत बैल. तुमच्या जन्माच्या आधी घेतला होता का नंतर का? आमच्या जन्माच्या नंतर घेतला होता, पण मला जसं आठवतं तसं तेव्हापासून मी बैल पळताना बघतोय. आणि बंद कधी पासून केला बैल पळायला? 2015ला तो म्हणजे बंद केला आमचा. त्याच्यानंतर वय झाल्यामुळं? वय झाल्यामुळे आम्ही त्याला बंद केलं. हो. आणि आता आपला कायम घरीच राहणार हा बैल? हो, कायम घरीच राहणार. चाल. म्हणजे आणि याच्यानंतर याची जागा चालू ते आपल्या बिच्चूने? आपल्या बिच्चूने याची जागा चालवली. आणि बिच्चू पण आपला कायम घरीच राहणार? कायम आपलं बिच्चू घरी राहणार. चालेल. तर हे होते आमचे प्रशांत भाऊ भेंडा येथील. त्यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलो. हा त्यांचा गाणा बैल आणि तो बिच्चू. गावठी बैलांचे पहिल्यापासून त्यांना नाद आहे आणि ते बैलांनी नाव केले त्यांच्या दोन्ही पण, म्हणून ह्या दोन्ही बैलांची त्यांनी कधी म्हणजे किंमतच केली नाही. कायम हे बैल त्यांच्या दावणीला आपल्याला पाहायला भेटते. ह्यो आमच्यासाठी देव आहे. हां. याची किंमत आम्ही कधी करणार नाही. किंमत नाही. आता आपला घरीच राहणार काय? ह्यो कायम घरीच राहणार. आणि जेव्हा पळायचं बंद झालं शेतीत कामात घातला का? नाही घातला नाही त्याला. आम्ही काही कामात घातलाच नाही. हां. का बरं, आमच्याकडून ते बाकी त्याच्याकडे अपेक्षा बी नाही आहे. तिने खूप आमचं हे केलेलं आहे. कल्याणहून तिने 3 बिनजोड कल्याणला केल्या त्या. मुंबईला? मुंबईला. बरं. कितीला चालतं बरं बिनजोड? बिनजोड 11,000 बिनजोड झालते त्या काळात. त्या काळात? हो. म्हणजे भरपूर मोठी रक्कम त्या काळात. म्हणजे 11,000 रुपये रक्कम म्हणजे लय होती. आणि आपण खरेदी कितीला गेला हा बैल? हा बैल 71,000ची खरेदी आहे. हो हो. हे आमच्या वडील हां. आणि आमचे सहकारी पांडुमामा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली होईल घेतले. बैलाला आता दाता कसा आहे? ह्यो दाताला पक्का आलेला आहे. आणि याचं वय बी भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही आता त्याला काही करीत नाही. आपल्या हायत्या जागेवर त्याला चारा पाणी खुराक बी देतो त्याला कधी मध्ये. पण ते असं आहे, ते खुराक खाल्ला का आम्हालाच मारायला बघतो कधी कधी. म्हणजे पण बैलाचं वय झालं तरी तुम्ही 2 दाव्यावर बांधताय? हो, बैल भरपूर रागीट आहे. बैल पहिल्यापासून पब्लिकला पळायला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माणसं बघितले ते अजून माती उकर होतो. म्हणजे म्हणून बैल 2 दाव्यावर काय? हो, म्हणून 2 दाव्यावर. चालेल. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.